पालीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांची धूम, प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम। पाली छेत वाघोशी, अमित गायकवाड। महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांची रंगत यंदा अधिकच वाढणार आहे। गुरुवार .18 डिसेंबर ते बुधवार .24 डिसेंबर या कालावधीत पाली येथील गबा वडेर हायस्कूलच्या रंगमंचावर ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सायंकाळी 7 वाजल्यापासून रंगणार असून राज्यभरातील नाट्यरसिकांसाठी ही एक अप्रतिम कलात्मक पर्वणी ठरणार आहे। या स्पर्धेत विजेत्या एकांकिकांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची सोय करण्यात आली आहे। प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेस 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये इतकी रोख रक्कम, तर रायगड जिल्हा सर्वोत्तम एकांकिकेस 15,000 रुपये आणि लक्षवेधी एकांकिकेस 15,000 रुपये असे पारितोषिक दिले जाणार आहे। स्पर्धेचे हे 13वे वर्ष असून प्रतिष्ठानने राज्यातील नाट्यसंस्था आणि नाट्यरसिकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। या उपक्रमाबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव, उपाध्यक्ष अभिजित चांदोरकर, सचिव शरद निकुंभ आणि कार्यकारिणी सदस्यांनी माहिती दिली। तसेच या स्पर्धा पाहण्यासाठी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिष्ठानच्या वतीने राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या कलाकारांची निवास, भोजन आणि आवश्यक सर्व सोयी सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। अध्यक्ष वेत्रवान गुरव यांनी सांगितले की 2008 साली आम्ही नाट्य चळवळ सुरू केली। ग्रामीण भागातील नाट्य मंडळांचा गौरव करण्याची संकल्पना प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाश देसाई यांच्या माध्यमातून पुढे आली। गेल्या वर्षी 150 वर्षांपासून नाट्य चळवळ जिवंत ठेवणाऱ्या नाट्य मंडळांचा विशेष सत्कार करण्यात आला होता। यावर्षी जीवन गौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या स्पर्धेत राज्यातील नामवंत नाट्यसंस्था, प्रथितयश कलाकार तसेच विविध महाविद्यालयांच्या नाट्य मंडळांचा सहभाग असणार आहे। पालीतील नाट्यप्रेमी प्रेक्षकवर्ग दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतो। या मंचाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे अभिनय करणारे अनेक कलाकार पुढे दूरदर्शन मालिकांमधून आणि मोठ्या पडद्यावर झळकताना दिसतात। त्यामुळे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित एकांकिका स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून नव्या कलाकारांच्या उभारणीचे प्रेरणादायी व्यासपीठ ठरते। 2008 साली आपण जी स्थापना केली, पहिल्या वर्षी आपण सगळ्यांना कलाकारांना, त्यावेळेला आम्ही नवीन होतो आणि नवीन असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तेव्हा एवढा सोशल मीडियाही ॲक्टिव्ह नव्हता आणि सोशल मीडिया जेव्हा ॲक्टिव्ह नव्हता तेव्हा आम्ही तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यावेळेला बक्षिसाची रक्कम होती फक्त 30,000 रुपये। ही 30,000ची बक्षीस रक्कम कालांतराने प्रत्येक वर्षी थोडी थोडी वाढवत आज महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धेसाठी आपले जी प्रकाश देसाई जे प्रतिष्ठान स्पर्धा भरवते तर नामांकित स्पर्धेसाठी आपला उल्लेख केला जातो आणि ते उल्लेख करत असताना आज आपण यावर्षी, मागच्या वर्षी बक्षीस आपलं 75,000 प्रथम क्रमांक होतं, परंतु यावर्षी आपण ते बक्षीस 1 लाखापर्यंत वाढवलेलं आहे। आणि काही या ज्या स्पर्धा होतात म्हणजे 300 ते 350 एकांकिका स्पर्धा साधारणतः या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये होतात। लाखाचं बक्षीस देणारी ठराविक मोजकी संस्था आहे, त्यामध्ये आपलं नाव गणलं गेलेलं आहे आणि या स्पर्धेतनं आत्तापर्यंत अतिशय आपल्या इथे जे स्पर्धक पहिले दुसरे क्रमांक जे संस्थेचे, महाविद्यालयांचे येतात यातले टीव्हीसाठी किंवा सिरियल्ससाठी कलाकार आपल्या इथे जे नम्रात येणाऱ्या एकांकिका असतात त्यातून आपल्या स्पर्धेतनं त्यांना मिळालेली आहेत। हे कार्यक्रम राबवत असताना आपण फक्त तेवढ्यावरच थांबलो नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत आत्तापर्यंत आपण विद्यार्थी गुणगौरव असेल, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, अशा पद्धतीचे सुद्धा आपण कार्यक्रम पालीसाठी, या सुधागड वासियांसाठी आपण प्रत्येकाला समाजासाठी दिली। म्हणजे तेवढ्यावरच न थांबता ही सर्व कल्पना जरी आमची असली तरी खंबीर नेतृत्व प्रकाश भाऊंचं आमच्या पाठीमागे उभं होतं, ते सुद्धा पूर्ण आर्थिक स्वरूपामध्ये होतं, त्यामुळे हे शक्य झालं। कारण बाकीची संघ सगळी करता येतात, आर्थिक संघ करता येत नाही आणि ते दिलखुलासपणे देणं हे केवळ आणि केवळ प्रकाश भाऊंमुळेच हे शक्य आहे। आता जर राजकीय याच्यात सुद्धा बघितलं किंवा सांस्कृतिक याच्यात जरी बघितलं तरी सुधागड तालुक्याचा सगळ्या पद्धतीने आर्थिक पद्धतीने दिलखुलास दिल्यामुळे संपूर्ण चेहरामोहराच त्यांनी बदलण्याचं काम केलेलं आहे। हे जसं आमच्या सांस्कृतिक क्षेत्रात आहे तसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं त्याच पद्धतीने काम करण्याचा धडाका कायम आहे। असं करत असताना आतापर्यंत जर आपण बघितलं तर 2008 साली आपली स्थापना झाली। ती स्थापना झाल्यानंतर आपण
पालीसाठी, सुधागड तालुक्यासाठी अनेक नाट्य कलाकार पालीत आणले. ते नाट्य कलाकार पालीत आणत असताना मकरंद अनासपुरे असेल, प्रशांत दामले असतील, की ज्यांचे आता 13,333 प्रयोग एक जागतिक रेकॉर्ड ह्या येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. आणि ती व्यक्ती आपल्याकडे सलग दोनदा, म्हणजे एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट, असे 2 प्रयोग आपण मागच्या वर्षी त्यांचा पुढची गोष्टीचा प्रयोग केला. आणि असा माणूस पालीमध्ये आणण्याचं काम प्रकाश देसाई साहेबांच्या माध्यमातून जरी आम्ही करत असलो तरी तो पाठीवरती हात असणं महत्वाचं असतं. त्यामुळे ते सगळं काही शक्य झालेलं आहे. आणि कधी त्यांनी जो कार्यक्रम करायचा ना तो भव्य दिव्य स्वरूपातच असावा. म्हणजे पनवेलमध्ये होतात, मुंबईमध्ये होतात, पण पालीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीने एवढा मोठा कार्यक्रम राबवणं, इतर सगळे राजकीय लोक आहेत, सगळी लोक आहेत, ते कोणालाही शक्य झाले नाही. ते त्यांच्यामुळेच आमच्या माध्यमातून, जरी माध्यम आम्ही असलो तरी आमच्या पाठीमागे हात देणारे प्रकाश भाऊ आहेत, त्यामुळे ते सर्व काही शक्य होते. आज जर आपण विचार केला या एकांकिका स्पर्धामध्ये आतापर्यंत जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये 401 एकांकिका 2008 पासून सादरीकरण केले गेले. त्याचा मी मगाशी पण उल्लेख केला की त्याचे आपल्याला पालीमध्ये येण्यासाठी ते फार इच्छुक असतात. तसं बघायला गेलं तर आपण नेहमी स्टेजवर सांगत असतो की आम्हाला बंदिस्त नाट्यगृह पाहिजे. आमच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की आपण बंदिस्त नाट्यगृह काही दिवसात करणार आहोत. परंतु जर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जर मागणी म्हणत असाल तर त्यांना आपल्या इथे जे बॅकग्राऊंड मिळतं, समोर किल्ला, येणारे समोर 2-2.5 हजार प्रेक्षक, हे सर्व जे आहे ना ते फक्त पालीसारख्या ठिकाणीच मिळतं. पण त्यांना नाट्यगृहाची आवश्यकताच वाटत नाही. ते म्हणतात आम्हाला तुमच्या जे असं खुल्या ह्याच्यातच प्रयोग करायचा आहे. त्याचा जर विचार केला तर आपलं नाट्यगृह नसताना आपण पहिलं स्टेज आपलं छोटं होतं, साधारणतः 30 बाय 20चं होतं. परंतु काही एकांकिका एवढ्या मोठ्या स्वरूपात यायला लागल्या की महाविद्यालयीन विद्यार्थी जवळजवळ एकेका एकांकिकेमध्ये 80 ते 100 विद्यार्थी परफॉर्म करतात. तुम्ही जर मागच्या वर्षी जर ही ब्रह्मपुरा एकांकिका पाहिली असेल तर नेटफ्लिक्सचा एखाद्या सिरियलचा आनंद सर्व लोकांनी घेतला. म्हणजे मला नंतर ती ब्रह्मपुरा एकांकिका बघितल्यानंतर सर्व लोक बोलली, अरे आम्ही ती एकांकिका पाहतच नव्हतो तर एखादी नेटफ्लिक्सची सिरियल पाहतोय का काय असा भास झाला. तर अशा पद्धतीच्या एकांकिका आपल्याकडे येतात. आणि ते येत असताना आम्ही स्टेज वाढवण्याचं जे काम केलं की ते आता स्टेज म्हणजे जसं आपल्या इथे वाशीला स्टेज आहे, गडकरीला आहे, तेवढ्या मोठ्यापर्यंत त्याचा डीपनेस नसेल, परंतु रुंदी मात्र आपल्या प्रकाश भाऊंनी मला वाटते 4 ते 5 2019च्या अगोदर ते बोले नाही स्टेज कमी पडतोय, आपल्याला ते स्टेज वाढवायचं. त्यावेळेला 4-4.5 लाख रुपये खर्च करून आपण स्टेजची रुंदी वाढवली. पण सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की बाहेरच्या लोकांना त्या नैसर्गिक वातावरणामध्ये एकांकिका करण्यात जास्त आनंद आहे की जो स्टेजवर त्यांना मिळत नाही. आणि ही स्पर्धा जेव्हा आपण ओपन करतो तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की 1 लाखाचं पहिली असणारी एकांकिका जी ठराविक मुंबई, पुणे आणि एक नगर या ठिकाणी होते. त्याच्यानंतर आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये ही स्पर्धा घेण्याचा सन्मान प्रकाश भाऊंमुळे आम्हा या प्रतिष्ठानला मिळालेला आहे. म्हणजे ते ही जी आपली जी उंची आहे एकांकिका स्पर्धेची ती 30,000पासून सुरू केली, तिची वाढता जो आलेख आहे तो आता अधिक वाढत चाललेला आहे. आणि तो याही पुढे अधिक जोमाने आणि अधिक सौंदर्य खुलून आपली ही स्पर्धा याच्या पुढे अधिक पद्धतीने आपल्या इथे होणार आहे जवळजवळ. आणि ह्याच्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धकांना आपण सर्वजण म्हणजे जेवणाची सोय करतो की रात्री 2 ते 2:30-3 वाजेपर्यंत, भले उशीर झाला तर 3-3:30 पर्यंत गरम जेवणाचे सगळं जे असतं आणि त्यामध्ये स्वीट सुद्धा असतं. तर हे अशा पद्धतीचं सर्व कलाकारांना जेवणाची सोय करणारं महाराष्ट्रात एकमेव प्रतिष्ठान आहे की प्रत्येक ठिकाणी जातो त्यांना काहीतरी, प्रत्येक ठिकाणी लाईट्स नसतात, नेपथ्य नसतं, लाईट्सचे पैसे खर्च करायला लागतात. पण आपण तसं कुठलेही त्यांच्याकडनं कोणतेही मानधन न घेता आपण ते त्यांना पालीसारख्या ग्रामीण एरियामध्ये पुरवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत जर विचार केला तर मागील वर्षी म्हणजे वेदना सातारकर असेल, त्याच्यानंतर चिनाबसे रावी जर तुम्ही एकांकिका बघितली असेल तर आपल्याला ती उंची लागायची. ट्रेनवरती ती संपूर्ण एकांकिका त्या मुलांनी सादरीकरण केलं. ती मला वाटते पाकिस्तानच्या फाळणीवरती ती एकांकिका होती आणि त्याच्यावरनं
ट्रेनवरनं, म्हणजे त्या ट्रेनची उंची जवळजवळ 8-10 ते फूट होती आणि त्या फुटावरनं ती संपूर्ण एकांकिका सादरीकरण केली. तरी अशा पद्धतीच्या मुंबईच्या स्टेजवर होतात त्या पद्धतीच्या एकांकिका प्रतिष्ठानमुळे, पण प्रतिष्ठानच्या मागे आमचे प्रकाश भाऊ असल्यामुळे हे सर्व काही शक्य होत आहे. मागील वर्षी जर आपण विचार केला तर आपण नुसते याच्यावर न थांबता जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये आमची चर्चा झाली की तालुक्यामध्ये नाट्य मंडळांचा सत्कार करावा. मग कोणाचा करावा, तर आम्ही जी चर्चा करत असताना नाट्य क्षेत्रातली जी मंडळी आहेत की आपल्या तालुक्यात सुद्धा 100 वर्ष झालेली नाट्यसंस्था आपल्याकडे कार्यरत आहे. मग त्यांचा आपण सन्मान करण्याची आम्ही माहिती घेतली. आमचे सर्व सचिन मोरे असतील, शेखर असतील, निकुंभ सर असतील, ह्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांचा आपण एक ड्राफ्ट तयार केला आणि त्यांना सन्मानपत्र तयार केली. मग अशी जवळजवळ 7 मंडळ आहेत की ज्याचं रासळचं नाट्य मंडळ जवळजवळ 150 वर्ष त्याला पूर्ण झाली, सिद्धेश्वरचं नाट्य मंडळ आहे 100 वर्ष पूर्ण झाली, वल्लाळेश्वर देवस्थानचं नाट्य मंडळ आहे 100 वर्ष पूर्ण झाली. अशी नाट्य मंडळांचा सत्कार आपण तो केला आणि त्यांना चांगल्या प्रकारचं सन्मानपत्र देऊन त्यांचा आपण यथोचित सन्मान करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. याही वर्षी आमच्या डोक्यात असा विचार आलेला आहे की आपण जर विचार केला तर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडनं मोठ्या स्वरूपात देण्यात जातो. मग आपण आपल्या तालुक्यासाठी का नाही करावं? एवढे मोठे 2008 पासून आपण हे जे कार्यक्रम करतोय, तर याही वर्षी आम्ही जीवन गौरव पुरस्काराचा विचार करत आहोत आणि नुसता विचार नाही तर ते करणार आहोत. आणि ते करीत असताना आता आमची टीम जीवन गौरव द्यावा कोणाला की तो त्या पद्धतीचा व्यक्ती असला पाहिजे, ती व्यक्ती समाजात सन्मानित होऊन गेलेली असली पाहिजे, अशा व्यक्तीचा आपण सन्मान करणार आहोत आणि जेच अख्ख्या तालुक्याला आवडेल अशा पद्धतीचा नक्कीच आम्ही तो पद्धतीने सन्मान करू. त्याचबरोबर आत्ताच इथे चर्चा झाली सर, काही समाजरत्न की जे समाजासाठी चांगल्या प्रकारची कामं करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक समाजरत्न जवळजवळ 5 ते 6 पुरस्कार करणार आहोत. आणि विचार जर केला तर पत्रकारितांसाठी आपण पुरस्कार आपल्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत असं झालेला नाही. बाकीच्या शेजारच्या तालुक्यांमध्ये होतात, रोह्याला होतात, खालापूरला होतात, हे ऐकिवात असल्यामुळे आपण यावर्षीपासून 1-2 किंवा काय असेल ते चांगल्या पत्रकारितेमुळे आमची बातमी तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर नेत असता, तर अशा पत्रकारांचा सन्मान सुद्धा आपण या कार्यक्रमात प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवशी म्हणजे 18 तारखेला आपण कार्यक्रमात कोणताही बदल केला नाहीये. तर जे 18 तारखेला जे आपण भाऊंच्या वाढदिवशीची कार्यक्रमाची सुरुवात करतो त्याच दिवशी आपण हे सर्व सन्मान देण्याचं काम पालीतील प्रतिष्ठित नागरिक किंवा येणारे मान्यवर किंवा नाट्यक्षेत्रातील एखादा कलाकार यांच्या हस्ते आपण ते करणार आहोत. आता जर यावर्षी आपण गेले तर यावर्षी आपली स्पर्धा 1 लाखाची आपण डिक्लेअर केलेली आहे, जी स्पर्धेसाठी एंट्री येण्याला सुरुवात झालेली आहे. तर अशी ही स्पर्धा आपण सगळेजण सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या जे काही आपल्याला मदत करणारे असेल ही स्पर्धा जी घेत असतो आपण तिचा उल्लेख सुधागड तालुक्यामध्ये एका महोत्सव म्हणून केला जातो की जसे दिवाळीचा सण आल्यानंतर किंवा एखादा आपला भाद्रपदातला जेव्हा उत्सव होतो, म्हणजे आपण काही तेवढी मोठी तुलना करू शकत नाही, पण भाद्रपदातल्या उत्सवाचं जेवढं वातावरण अतिशय प्रफुल्लित असतं ते 3-4 दिवस, तसंच जेव्हा आपली ही स्पर्धा डिक्लेअर होते प्रतिष्ठानची ते 8 दिवस वातावरण इतकं आनंदी होतं की लोक त्याची एक देसाई साहेबांचा एकांकिका स्पर्धा म्हणजे एक मोठा 8 दिवसाचा महोत्सव म्हणून असे उल्लेख करत असतात. अशा पद्धतीने आपल्यापर्यंत आत्तापर्यंत जी वाटचाल केलेली आहे ते आपण अधिक जोमाने भाऊंच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांचे आशीर्वाद केवळ आमच्या पाठीशी नुसते आशीर्वाद नसून आर्थिक रूपी आशीर्वाद असल्यामुळेच हे सर्व घडत आहोत. जी काही गोष्ट आहे ती ते मान्य करायलाच लागेल. त्यामुळे ह्याच्यापुढे